तर आता मंडळी आपण उडूया पतंग. आता तुम्ही ह्याला ही सगळं काय दिसेल आता. सोड रे. कोण नाही दादा हे तू घेऊन जा तिकडी. हा वर 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 थोडी. हा पडते हे उडव हे उडव हे उडव की दादा जा माग तो अजून हो हो जा माग. वारा सोड 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 सोड. पूर्ण आता पतंग आम्ही ओढवली. आता उडली पतंग. प्रयत्न केलं पण उडली शेवट. शिपूट थोडा जास्त झाला होता. म्हणजे शेफ्टी म्हणजे काय असतं खाली बांधावं लागतं ना. थोडं बांधावं लागतं. तर मंडळी आज नागपंचमी निमित्त आपण उडवणार आहे पतंग. तर पतंग उडून मंडळी तुम्हाला सांगतो, पतंग उडून मला कमीत कमी 5 ते 6 वर्ष झालं असतील. 5 ते 6 वर्ष. मी आता हे तुम्हाला मी खास दाखवण्यासाठी, म्हणजे आता कसं असतं भावांनो, ही पतंग म्हणजे आपला छंद होता. आधी लहानपणी पतंग आमचा छंद होता असायचा. आम्ही वस्तीतल्या पतंगी आमच्या काय करायचो, वस्तीतल्या पतंग आले की आम्ही कटले की पळत जायचो. लहानपणी असं हुडकाय जायचो लहानपणी. हे छंद म्हणजे भावांनो लहान लेकराचा खूप असतो. हे दादू ये इकडं. हे आमचा बाह्याचा मुलगा आहे भावांनो. ये इकडं. हे आमच्या बाह्याचा मुलगा आहे. मी आता ह्याला खास पतंग आणली होती आणि त्यासाठी आता दादूला आमच्या पतंग घेऊन आलोय. हे आमच्या भावाचा चुलत भावाचा मुलगा आहे. तर आता म्हणलं दादूजी नातून आमचा ब्लॉग बी होईल. नागपंचमीच्या भावानं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमच्या परिवाराला, तुमच्या फॅमिलीला, ऑल म्हणजे तुमच्या परिवाराला शुभेच्छा देतो भावांनो. आणि पतंग भावांनो उडू हवे. नाही तर भावांनो तुम्ही शिटीत जर गेला, शिटीत असे छंद आहे भावांनो, असे छंद असतात की माणसं आवर्जून सुट्या दिवशी, नागपंचमी दिवशी मोठे वयस्कर असो, पण ते छंद असतो, आवडता छंद असतो माणसांचा पतंग उडवण्याचा भावांनो. पतंग उडवण्याचा छंद असतो. पण आपले आता कसं झालंय, कोरोना नंतर आता मी बघा माझ्या अंदाजे 11-10वीत होतो तेव्हा, 8वी-10वीत होतो ना, तेव्हापासून मी पतंग उडवायचो. मग नंतर कसं झालं, कोरोना लागला 2019 माझी 20मध्ये मी 12वीला होतो. 11-12 उडवत होतो मी. पण कोरोना 2019-20 नंतर, कोरोना नंतर आता कमीत कमी 2026 लागले. म्हणजे 5 ते 6 वर्ष झालं पाहून. 6 वर्षाचा डिफरंटमध्ये पतंग म्हणून उडवले नाही. पण आता काय झालंय, आपण ब्लॉगिंग करत असल्यामुळं आता आपल्याला कंटेंट आपलं नागपंचमी निमित्त मी करण्याचं ठरवलं. मग असं डिसिजन घेतलं. आता आपलं महेश आपलं गिंबल पकडलं त्यानं. महेशने मी असं डिसिजन घेतलं की आज नागपंचमी निमित्त आपण पहिली गेलेली आठवणी, पहिले गेलेले दिवस अजून फिरसे आणायचं. पहिले गेलेले दिवस फिरसे आणायचं आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं. मग आता गेलो पतंगी आणल्या. पतंगी आता ही का घ्या आधी मला तुम्हाला सांगतो, मंगळसूत्र का ह्याला आम्ही आमच्या भाषेत, मराठी भाषेत, आमच्या खेड्या गावाच्या भाषेत ह्याला आम्ही मंगळसूत्र म्हणतो. भावांनो समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही मला घेता येत नव्हतं भावांनो आधी का मला अजून सुद्धा करता येत नाही. पण हे आता आमच्या भावानं करून दिलं, म्हणजे माझ्या सख्या भावानं करून दिलं मला ही माप. ही आधी मला करता येत नव्हतं भावानं. मी अजून सक्कटचं मंगळसूत्र केलं नाही. लहानपणापासून आता भाऊ करायचा, आमचं काय उडवायचं काम असायचं. मग आता बी तसंच केलं. भावानं मला मंगळसूत्र करून दिलं आणि मी हे उडवतो. आता उडवायचं काम केलं. आता हे पतंग आम्ही दादूलाच देणार आहे. आम्ही काय उडवत नाही. पण आता दादूचा, लहान लेकराचा छंद आपण पूर्ण केला पाहिजे भावानं. आपणच पूर्ण केला पाहिजे. आपण ह्यांच्या वयात होतो तर काय म्हणतोय, आपण ह्यांच्या वयात होतो तेव्हा आपण हे छंद असायचा. हे आपण आपलं पूर्ण पूर्तता करून करायचं, आपले आई वडील पूर्ण करायचे. मग आता हे आपले सारखंच. आता ह्या माझ्या भावाचा मुलगा काय, माझं काय, एकच झालं. पण आपण ह्यांचं पूर्ण केलं. पण आपण त्यांच्या खुशीमध्ये, त्यांच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे. बरोबर आहे भावनो. मी काय म्हणतोय, आपण त्यांच्या आनंदात सामील झालं पाहिजे. ह्यांचं काय असतं भावनो, ह्यांचा एक तर आनंद असतो. ही आपल्या मस्त ह्या कागदाचा तुकडा आहे. पण आपण ह्यांच्या वयात असतो तर आपलं मी काय म्हणलं मी पळायचो इकडून तिकडून, वस्तीतले पतंगी तुटले की कटले की आणायला जायचो. मग तुम्हाला काय सांगतोय, मग असाच आनंद आपण ह्यांच्या वयात, ह्यांच्या वयात भावना वेगळीच आनंद असतो. आता हो का आपण बाबा पतंगीचा आनंद गेला, सगळं गेलं. कोरोना नंतर बाबा उडवायचं सोडलं, सगळं झालं. पण
मी तुम्हाला काय म्हणतोय ह्यांच्या आता दादूमुळे मला हे आनंद आता फिरसे आलाय. दादूमुळं मला हे किंवा फिरसे आनंद घेण्याचा आनंद भेटलाय. मग आता काय करायचंय, पतंग उडवताना मी सही तुम्हाला आनंद शेअर करणार, तुम्हाला बी मी शेअर करणार भावानो. मी ही आनंद तुम्हाला बी शेअर करणार आहे, कारण की ही आनंद भावानो परत येत नाही. आता एकदा वय होत गेलं की माणसाला ही पण आनंद घेता येत नाही. लहानपणाचा आनंद असतो ना भावानो. त्यामुळं तुम्ही लहान लेकरामुळं आपले हे आनंद फिरसे घेता येतो. नाहीतर कसं असतं, एकदा मागं माणसाच्या मागं कामं लागली, जॉब असतं, कोण परपंचाच मागं लागलं, ही आनंद घेता येत नाही भावानो. त्यामुळे आता काय करूया, आता पतंग उडवताना तुम्हाला मी सर्व ही आनंद तुम्हाला मी शेअर करणार. तुम्ही भावांनो मनमोकळ्यानं तुम्ही आनंद बघून घ्या. आता हे काय करणार आहे, मी दादूलाच पतंग घेणार आहे, मी काय स्वतः घेणार नाही. त्यामुळं मी ही दादूसाठीच पतंग आणलेल्या. त्यामुळे दादूमुळेच हे आता आनंद आम्हाला भेटणार आहे. तर आता काय करणार आहे, पतंग उडवताना कशी उडवणार आहे, कसं किती वेळ सोडणार आहे, हे तुम्हाला मी सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नागपंचमीत आम्ही कसं उडवायचं तीही आनंद तुम्हाला शेअर करणार आहे. तर भावांनो आता उडवूया आता पतंग. आता तर आता मंडळी आपण उडूया पतंग. आता तुम्हाला ही सगळं काय दिसेल. आता सोड रे. दादा हे तू घेऊन जा इकडे. लक्ष दे बाबू. हा अरे तुला आल्यावर पडतंय बाद म्हणजे धर. काय त्याला सांगते. हा, धर जमा घेऊन जा. कसं कमा पलीकडे सर, हळूहळू जा, हळूहळू जा. जा पुढं, वड 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 लक्ष दे बाबू. वड 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 पुढे. हा पडते ए, हे उडव, हे उडव. हे उडव की तेवढं आजवर दादा जा माग तो अजून. ए, न्यानो, लक्ष दे बरं. हो हो जा माग. काय पडलं खाली म्हणजे मग काय त्याला नाही बघ परत महाग तर महाग. चुकलं काय तेवढं त्यानं काहीतरी केलं त्यात. जा जा माग थोडा अजून. हा धर वर, वर धर, वर धर. उडव उडव पतंग, सोड. काय तर काय तर मिस्टेक झाली. हा जा माग. तेवढं पाठीमाग मंडळी बघ, हा इकडं कर माझ्याकडे. हे आनंद तुम्हाला माझ्याकडे कर. शेअर करते आता. हा, सोड. अर्र काढ रे ते महेश, उडव रे तिला. दादा तू इकडे इकडे माय. आता बघून घेताय का, आम्ही हे आनंद तुम्हाला शेअर करतो बघा मला. थांबा सोडा. हे दुसरे पतंग उडवते. थांबा रे. वार आलं उडव. पुढे येतो. थांबा रे येऊ दे. हा. अरे पण हे बस इथं इथं तुला बोलणं आहे ना. इथं. काय लागा शेपूट तुटला तुझा. आता मंडळी मी उडवतो बघा. आता मागे जा, मागे जा. अरे मागे जा रे, तू सांगते तुला वार मला खाली. आता तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो आता बघा ना. बघा सोड जोरात सोड. या. या, हिला शेपूट लाव. हिला शेपूट लाव. अरे काय ते सुंदर दोरा लावला लागेल. काय तुटले? दोरा काढला नाही. दोरा बांधला नाही. हे शेपूट काढून मेशा. चांगला लागला नाही. ए, मला घेऊन ये ना तिकडं दाखव. आता ही काय झालाय थोडा मंडळी, पण हे आनंद वेगळाच असतो बरं का. आनंद पतंगाचा वेगळाच असतो. आता उडवतोय. आता शेपूट लय झालाय का होय रे, बघून घेताय का. आता आम्ही उडवतोय पतंग. आता थांब थांब माग घे. ह्याचा शेपूट लय झालाय का. हिचा बी हिचा बी कर बरं. हिचा बी कम कर. मंगळसूत्र बाजू चुकले वाटते रे. चला आता असू द्या. आता उडवतोय. आता जा मागे जा. हा आता बागा आपण उडवतोय. आता हा इकडं बघून घ्या सर. दोरा सोड पण. दोरा सोड रे. ते काय ते आता आमच्या पतंगी उडवणार राव मंडळी, काय कळलं. वाराल वाराल सोड 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 सोड. दोरा सोड.
दोरा सोडा दोरा सोडा. उडली का नाही कसं काय हात इकडे इकडे जरा इकडे. हवा. इकडे ये जरा. इकडे ये तू. उडली का नाही बघा दोर हातात राहू दे किती लांब गेले. दोर हातात राहू दे सोडली का ना उडली का ना भावानं वहिनी झूम करा हा दाखव. उडली बा पतंग उडली आपली वर काय लागलं इकडे इकडे इकडे. इकडे इथं कटिंग नाही तिथे. बघून घेऊ शकता मंडळी तिकडे आता वहिनी उडवली बा पतंग हो हा? द्वारा सोडायला चालू आहे. बघितलं बा पूर्ण बा आता पतंग आम्ही उडवली आता उडली पतंग प्रयत्न केलं पण उडली शेवट शिपूट थोडा जास्त झाला होता हो. म्हणजे शिफ्टी म्हणजे काय असतं खाली बांधावं लागतं ना दोरी गड असतो तो. थोडं बांधावं लागतं आता बघून घेऊ शकता आता तुम्ही ते धर. किती राहिला असा आवडा दोरा लावा पाहिजे. डायरेक्ट कटली जाऊ. किती लांब गेले दिसना सुद्धा गेले. आता बघा आता तुम्ही सगळं सोडतोय आता. सगळं सोडून देणार आहे आम्ही आता हा, हे धर. बघून घेऊ शकता आता इकडे दावणी बघून घेऊ शकता आता पतंग मस्त पैकी उडवली आता लय लांब गेल्यात बेमनाक्षी जात नाही आता हे. कटली. हा अजून सोडतोय द्वारा बघा आता संपत आला लय लांब सोडली बा लय लांब झाला शेवट झाला सोड आले. कमाई सोड कमाई. बघून घेऊ आयुष्य पोत. हे धर का दोरा? हा, बांध हो, इथं बांध बांधा काय हातात द्या की थोडे. हा. बघून घेऊ शकता मंडळी पतंग बितंग मस्त उडवली आहे. कसं आहे एकदम लांब दिसतंय का नाही हा दिसतंय बा. गेले. दिसतंय भावांनो किती वर गेली ते पतंग दिसना सुद्धा गेली हो का दिसना सुद्धा गेली एवढी लांब असं सुटली दुसरी उडवायला चालू आहे पण काय पतंग उडव नाही झाले का ना ही माझ्या भावांनो मी काय म्हणतोय ही क्षण आपण लहानपणी घ्यायचो पण आता ही तुम्हाला दादूच्या नादात दादूला हे आम्ही पतंग आणली होती दादूच्या नादात आम्हाला हे पतंग घेण्याचा आनंद भेटला भावांनो नाहीतर दादूच्या नादात हे आनंद भेटत नव्हतं भावांनो 6 वर्षानंतर आज पतंगीचा हा आनंद भेटलाय भावांनो 6 वर्षानंतर गिरक्या खायला लागले रे हो शिपुटला हाय दे ठेवा रे भाऊ गिरक्या खाते आपली पतंग भावांनो काय होते शिपूट कमी काय पडलाय माझ्या अंदाजे तिला आता बघितला का ह्याचा आनंद बा किती आनंद हे करते आता दादू पतंग म्हणले का नाही दादूच्या नादात आपल्याला भावने हे आनंद भेटलाय नाही तर आनंद नव्हता भेटत भावने हे आनंद भेटत नव्हता तर आता काय करूया ही पतंग आज तुम्हाला म्हणलं का ना आज नागपंचमी निमित्त भावनो तुम्हाला लाख तुमच्या फॅमिलीला तुम्हाला शुभेच्छा देतो भावनो आज आपण नागपंचमी निमित्त 6 वर्षानंतर पतंगीचा आनंद घेतला तुम्हाला असं रोज नवीन व्हिडिओ शेअर करत असतो भावना आपल्या यूट्यूब चॅनलवर असं रोज नवीन सणाचं निमित्त बाबा कुठलं असो ट्रॅव्हलिंग असो सर्व भावांनो व्हिडिओ मी शेअर करत असतो बघितलं भावांनो हे आज पतंग आज उडवायचं चालू आहे भावांनो आता दुसरी पतंग उडवतोय आम्ही तर आता काय मंडळी ब्लॉग बी मोठा केला असता अजून खूप दुसरी पतंग उडवायची पण मोठं ब्लॉग भावांनो चांगलं वाटत नाही तर असंच तुम्हाला हे आनंद म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये हे आनंद तुम्हाला मी देत राहत असतो आनंद म्हणजे 6 वर्षानंतर हे आनंद भावना आपल्याला भेटला आता दुसरी बी उडवाय चालू आहे पण दुसरी काय विफल होते उडवाय उडली दुसरी उडवाय चालू आहे उडली उड सोडून दे जाती वरी अजून थांब 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 थांब. हे
गोडली भावांनो, आता गुटली जर गुटली असू दे काय, जर तुम्ही धीरज ऑप्शनल चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला भावांनो अशी सुरुवात चांगली लाईफस्टाईल ब्लॉगिंग मध्ये सर्व तुम्हाला मी डिटेल शेअर करणार, सगळं शेअर करणार. इधर सगळं तुम्हाला मी शेअर करणार. वहिनी इकडे जावा, तुम्हाला मी हा सर्व शेअर करणार. आमची कॉमेडी असो, घरची फॅमिली कॉमेडी असो, सर्व तुम्हाला मी डिटेल शेअर करणार. तर आता भावांनो, तर धीरज ऑप्शनल चॅनल जर तुम्ही नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, पहिला नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले डेलीची व्हिडिओ पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल भावांनो. तर भेटूया भावांनो उद्या, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, वंदे मातरम भावांनो.